गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राला प्रतीक्षा असणारा मान्सून आता सक्रिय होतोय. मान्सून सक्रिय झाल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वरुण राजाचं दमदार आगमन झालं. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला, तर काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळते. कोल्हापूर जिल्ह्यातही शहरासह ग्रामीण भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. शहरामध्ये अधूनमधून हलक्या ते जोरदार सरी पावसाच्या कोसळत आहेत, तर गगनबावडा, चंदगड, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी तालुक्यात अधिक पाऊस पडतोय. धरण क्षेत्रातही चांगला पाऊस होत असून बुधवारी सकाळपर्यंत सर्वाधिक 152 मिलीमीटर पावसाची नोंद गगनबावड्यातील कुंभी मध्यम प्रकल्प क्षेत्रात झाली आहे. तर पोदे 104, राधानगरी 63, कासारी 97, चिकोत्रा 90, तुळशी 66 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरण क्षेत्रामध्ये दमदार कोसळणाऱ्या पावसामुळे कोल्हापूरकरांना मात्र दिलासा मिळाला. तर पुढील 4 दिवस कोल्हापूर शहरासह घाटमाथ्यावर पाऊस तुरळक ते मुसळधार पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तर पुढील 4 दिवस कोल्हापूर शहरात घाटमाथ्यावर तुरळक ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. घाट परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होत पाऊस 24 जून ते 27 जूनपर्यंत होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असणारे मान्सूनचे आगमन आता जिल्ह्यात झाले, त्यामुळे नागरिकांसह बळीराजा देखील सुखावलाय. पावसाची दमदार हजेरी लागल्यानंतर शेतीच्या कामांना जिल्ह्यात वेग आलाय. पेरणीच्या कामांसाठी बळीराजाची लगबग सुरू झाली. ग्रामीण भागात शेतीच्या कामासाठी पोषक असा पाऊस झाल्याने पेरणीची कामं अधिक गतीनं करताना बळीराजा दिसतोय. तर दुसरीकडे शहरी भागात पावसाची दमदार बॅटिंग होताच कोल्हापूरकरांची मात्र पंचायत झाली. ठिकठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या, ज्यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांची आणि वाहनधारकांची देखील गैरसोय होते. लोकमत.साठी कोल्हापूरहून मधुवादळजी.